रत्नागिरी हापूसला अवकाळी पावसाचा फटका. कॅनिंगसाठी जाणाऱ्या हापूस आंब्याचे दर कोसळले. 50 रुपये किलोनं विकला जाणारा हापूस आता थेट 25 रुपयांवर. शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान. साताऱ्यातील लक्ष्मी टेकडी भागात वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठं नुकसान. अनेकांचे पत्रे त्यासोबत घरातील वस्तूही नुकसान झाल्यानं अनेकांना अश्रू अनावर. शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्तांना शासनानं मदत द्यावी, नुकसानग्रस्तांची मागणी. सांगलीतल्या जतमध्ये वादळी वाऱ्याचा कहर. 100हून अधिक घरांची पडझड. वादळी वाऱ्यात 2 जण जखमी. विद्युत खांब वाकल्यानं विद्युत पुरवठाही खंडित. लातूरच्या उदगीरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. संगमनेरमध्ये अवकाळी पावसात 2 घटनेत दोघांचा मृत्यू. लोहारेत वीज पडून 42 वर्षीय लताबाई सोनवणेंचा मृत्यू, तर डिग्रसमध्ये घराची भिंत अंगावर कोसळल्यानं 70 वर्षीय महादू माळी यांचा मृत्यू. गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा. अनेक घरांचं नुकसान. नवेगाव बांध मार्गावर अनेक झाडांची पडझड. धान आणि मका पिकाचं मोठं नुकसान. रायगड जिल्ह्यात 1 लाखाहून अधिक लोकांना पाणी टंचाईची झळ. मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या संख्येत वाढ. 62 गाव आणि 220 वाड्यांना 60 टँकरनं पाणी पुरवठा. धुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणात 59% पाणीसाठा शिल्लक. जून महिन्यापर्यंत पाऊस न आल्यास जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता. चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा कहर. वन्य प्राण्यांसाठी राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून जंगलात 16 पाणवठे तयार. हिंगोली जिल्ह्याला वाढत्या तापमानाचा फळबागांना फटका. वरुड गावात पाणी टंचाईमुळे संत्र्याची बाग करपली. निराश शेतकऱ्याकडून जेसीबीच्या सहाय्यानं संत्र्याची बाग उद्ध्वस्त. 100-150 झाड होतं. त्यामधले पाण्याची पण जरा कमतरता भासू लागली आणि आज मग मी स्वतः निर्णय घेतला की आपलं आता हे काढून टाकायचे. मग JCPने मी आज स्वतःहून JCP लावली आणि संत्री काढून गेली. अहिल्यानगरच्या नेप्ती बाजार समितीत आज कांद्याची आवक आणि भाव कोसळले. कांद्याला 2 रुपये ते 14 रुपये प्रति किलो भाव. गाडी भाडं देखील मिळत नसल्यानं शेतकरी आणि व्यापारी दोघेही त्रस्त. धुळे जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेली कामं रखडली. निधीअभावी कामं रखडल्याची प्रशासनाची माहिती. निधी उपलब्ध करून पाणी पुरवठा योजनांची कामं सुरू करण्याची ग्वाही. आपल्या जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत बरेचसे कामं चालू आहे. त्यामध्ये 451 स्कीम्स आपल्या मंजूर झालेल्या आहेत शासनाकडून आणि त्यापैकी 238 पूर्ण झालेले आहे आणि ते आपण हँडओव्हर सुद्धा केलेले आहे त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींना. काही ठिकाणी आपले जलार्पणचे कार्यक्रम सुद्धा झालेले आहेत. धुळे जिल्ह्यात रासायनिक खतांच्या किमती 15 ते 20% वाढल्या. कपाशीच्या पिकासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात. ऐन खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दरवाढ झाल्यानं शेतकऱ्यांची डोकेदुखी. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कडक उन्हात वाघाचा पाणवठ्यावर जलविहार. पर्यटकांनी टिपला मनमोहक व्हिडिओ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गणेश हत्तीचा वावर. दोडामार्गातील तिलोरी खोऱ्यातून भावंडातून दुरावलेला गणेश हत्ती आंबोलीमध्ये पोहोचला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले आणि मालवण समुद्र किनारपट्टीवरील म्हातारीची चूळ हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद. समुद्रात मान्सूनपूर्व हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय. निवृत्त युद्ध नौका INS गुलदार वेंगुर्ले तालुक्यातील नेवती लाईट हाऊस इथे समुद्र तळाशी स्थापित करणार. पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार. अकोल्यातील गजानन पतसंस्थेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका. ठेवीदारांचे पैसे व्याजासकट परत करण्याचे आयोगाचे निर्देश. गजानन पतसंस्था पैसे परत देत नसल्याच्या आरोपावर ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कारवाई.
नागपूर खंडपीठाचा शिक्षकांना मोठा दिलासा. जनगणनेच्या कामासाठी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना सक्ती करू नका. विविध शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाचा निर्णय. मुंबई महानगर गॅसकडून सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ. आजपासून सीएनजीचे दर 84 रुपये प्रति किलोवर. इंधन खरेदीचे दर वाढल्यानं महानगर गॅसचा दरवाढीचा निर्णय. आजपासून अमूल आणि मदर डेअरी कंपन्यांच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ. पशुखाद्य, दुधाचं पॅकेजिंग आणि इंधनाच्या दरात वर्षभरात मोठी वाढ झाल्यानं निर्णय. देशभरातील औषध विक्रेते 20 मे पासून देशव्यापी संपावर. ऑनलाईन फार्मसीच्या धोरणांविरोधात केमिस्ट संघटनांचा एल्गार. सरकारनं तात्काळ निर्णय न घेतल्यास अनियमित काळासाठी संपावर जाण्याचा संघटनेचे अध्यक्ष जयेश शिंदे यांचा इशारा. मध्य रेल्वेवर उद्यापासून सलग 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक. विद्याविहार स्थानकातील फुटओव्हर ब्रिजच्या गर्डर लॉन्चिंगसाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती. कर्जतला जाणाऱ्या धीम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुण्याच्या हडपसर परिसरात उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब आढळल्यानं खळबळ. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं बॉम्बला ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी नेत निकामी केलं. मादाच्या बातमीनंतर हजारो नेत्रहीनांच्या खात्यात प्रत्येकी 5,000चा निधी जमा. नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयात नेत्रहीनांनी 9 मे रोजी निधीसाठी आंदोलन केलं होतं. पण जेव्हा आपला दणका त्यांना बसला तर लगेच शुक्रवारी आपण मुख्यमंत्र्याला भेटलो आणि शनिवारी आपण बातमी दाखवली आणि मंगळवारी सगळ्यांच्या खात्यामध्ये 5-5 हजार रुपये आले. 2.5 + 2.5 असे 5-5 हजार आले. पैसे येतच नव्हते. आम्ही खूप घुमलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, ह्या पैशावर आमचा पुरा धंदा चालतो. अनाज पाणीपासून आणि किराया असो या बिजलीचं बी कोणत्याही कामीमध्ये हे पैसे आम्हाला येतात दवाईपासून. सगळ्यात पहिले ABP माझा न्यूज चॅनलचा खूप आणि आमच्या सरांचा मनापासून धन्यवाद देते. आणि हे पैसे जे आमचे 3 महिन्यापासून अडकले होते त्यासाठी सरांनी आणि ABP माझ्यांनी खूप प्रयत्न केला आणि हे पैसे आमचे खूप कामात आले. म्हणजे खूप काही अडचणी दूर झाली यापासून. बुलढाण्यातील तळोदा तालुक्यातील इच्छा गव्हाणाचा नयामाळ पाडा मूलभूत सुविधांपासून वंचित 150 कुटुंब आणि सुमारे 400 लोकसंख्या असलेल्या आदिवासी पाड्याला स्वातंत्र्यानंतरही पक्का रस्ता नाही. रस्ता नसल्यानं आदिवासी बांधवांचा रोजचा जीवघेणा प्रवास. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको महानगर भागात भीषण पाणीटंचाई. संतप्त महिलांचा MIDC कार्यालयामध्ये ठिय्या. पाणी प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. रायगडमधील CNG पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इंधन बचतीचं आवाहन तर दुसरीकडे CNGची दरवाढ होत असल्यामुळे वाहन चालकांचा संताप. पंढरपुरात विठ्ठल मंदिराला फेरीवाल्यांचा विळखा. फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे भाविकांना मंदिर परिसरात चालणंही मुश्किल. कुंभमेळा बोधचिन्हामध्ये धनुष्यबाणाचा समावेश व्हावा. अक्षय महाराज भोसले यांची मागणी. रामरायाचं प्रतीक म्हणून कुंभमेळ्याच्या बोधचिन्हामध्ये धनुष्यबाणाचा समावेश करण्याची मागणी. अकोल्यात मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी अनुभवला राजा शिवाजी चित्रपटाच्या माध्यमातून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास. सूर्योदय बालगृहातील अनाथ बालकांनीही घेतला सिनेमाचा आनंद. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त 20,000 वह्यांपासून साकारलं रेखाचित्र. छत्रपती संभाजीनगरमधील आगळा वेगळा उपक्रम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बुलेटवरून विधान भवनाकडे प्रवेश. मंत्रालयाकडेही बाईकनंच रवाना. पुढील 6 महिने राज्य सरकारचा कोणताही मोठा कार्यक्रम होणार नाही. परदेश दौरेही मुख्यमंत्र्यांनी केले रद्द. नहीं लेने वाले कल का एक कार्यक्रम हमारा पूर्व नियोजित था सातारा में. वो एक प्रकार से अगले 6 महीने में आखिरी बड़ा कार्यक्रम होगा. इसके बाद हम बड़ा कार्यक्रम नहीं करेंगे. और जहाँ जहाँ हम लोग पेट्रोल डीजल की बचत कर सकते हैं, जहाँ पर हम जो हमारा फॉरेन एक्सचेंज है उसको बचा सकते हैं, उसका पूरा प्रयास हम लोग अपने अपने तरीके से करेंगे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटची PUC एक्सपायर झाल्याचा विजय वडेट्टीवारांचा आरोप. सामान्य माणसाला दंड ठोकणारे पोलीस मुख्यमंत्र्यांकडून दंड वसूल करणार का, वडेट्टीवारांचा सवाल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ईव्ही कारमधून विधानभवनात दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेंकडून इंधन बचत. मंत्री उदय सामंत यांची इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा घेऊन विधानभवनात एंट्री. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुण्यात पालखी मार्गाची केली पाहणी. दौऱ्यादरम्यान गडकरींचा बसनं प्रवास. इंधन वाचवण्यासाठी गडकरींचा निर्णय. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला मंत्री नितेश राणेंचा प्रतिसाद. नितेश राणे विधानभवनातून मंत्रालयात पायी चालत. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुंबई महापौर रितू तावडेंचाही इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास. इंधन बचतीसह प्रदूषण घटवण्यासाठी ईव्ही गाडीतून प्रवास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 16 तारखेचा नियोजित भंडारा दौरा रद्द. दौरा रद्द करण्यामागील कारण अस्पष्ट. जळगावातील महापौर दीपमाला काळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. महापौर काळे सरकारी गाडी सोडून ई-बाईकनं महापालिकेत. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ताफा कमी केला. उईके यांच्या ताफ्यात आता केवळ एकच गाडी असणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विशेष सन्मान करून जेजुरीत स्वागत. जेजुरीत मानाची पगडी घालून गडकरींचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर विरोधकांची टीका. बदलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पंतप्रधानांच्या आवाहनाचा अनोख्या पद्धतीनं निषेध. कार्यकर्त्यांचा बैलगाडीतून प्रवास. मंत्री आशिष शेलारांचा विधानभवन परिसरातील व्हिडिओ व्हायरल. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि शेलारांच्या मजेशीर गप्पांचा व्हिडिओ व्हायरल. विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेलेल्या 10 आमदारांचा शपथविधी. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ. पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची घेतली शपथ. शपथविधीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची उपस्थिती. मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 20 मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक. वायबी चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीला शरद पवार राहणार उपस्थित. बैठकीला सर्व आजी माजी खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकरांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी 16 जूनपर्यंत तहकूब. हत्येचा आरोप असलेले माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील आणि मोहन शुक्ला प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित नसल्यानं सुनावणी लांबणीवर. बीडमध्ये मतदारसंघातील बैठकीवर आमदार संदीप क्षीरसागर आणि विजयसिंग पंडित संघर्षाचा नवा अध्याय. एकीकडे आय लव्ह बीड दाखवता आणि तिकडे काय घेऊन जाता. आमदार संदीप क्षीरसागर यांचा टोला. पत्र त्यांचा विरोध केला. पण हा मतदारसंघ माझा आहे. 2 टर्मपासून लोकांनी माझा विश्वास केला आणि मला इथं निवडून दिलेलं आहे. एकीकडे दाखवतात काहीतरी विकासाचं नाटक करून त्या संदर्भातली बैठक घेतात. पण बीड मतदारसंघातल्या लोकांना कळून द्या ना, हे काही दाखवतात वेगळे. बीडवरचं प्रेम माझं उतू चाललंय. त्याच्या आधी बीडकरांचं प्रेम माझ्यावर उतू गेलेलं आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे आता बीडकरांनी जर का मला एक कौल दिला आहे, एक प्रेम दिलं आहे, एक विश्वास जे काही आहे आमच्या पक्षावर आणि माझ्यावर त्या ठिकाणी टाकला असेल तर ते उतू चाललंय. त्याच्यामध्ये त्रास काय होतोय? केंद्र सरकारनं साखरेची निर्यात थांबवली. 30 सप्टेंबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी. निर्यात थांबवल्यानं देशातील साखरेचे दर स्थिर राहण्याचा अंदाज. साखरेच्या निर्यात बंदीवर राजू शेट्टींची टीका. आई जेव घालेना, बाप भीक मागू देना अशी अवस्था असल्याची टीका. मग सरकार जर का साखरेची MSP वाढवणार नसेल, जगाच्या बाजारामध्ये साखरेला भाव चांगला मिळत असेल, तर मग साखर कारखान्यांनी साखर निर्यात का करू नये? आणि त्यालाही तुम्ही बंदी घालता, स्वतःही भाव वाढवत नाही. याच्या पाठीमागचं केंद्र सरकारचं लॉजिक काय आहे? पण त्याचा थेट परिणाम हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर व्हायला लागलेला आहे. हा जो सरकारचा निर्णय आहे तो मूर्खपणाचा आहे, भंपकपणाचा आहे असं मी म्हणतो. साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीनं मागे घ्यावा. किसान सभा संघटनेचे नेते अजित नवले यांची केंद्र सरकारकडे मागणी.
केंद्र सरकारच्या साखर निर्यात बंदीच्या निर्णयाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा विरोध. शेतकऱ्यांच्या अन्नात मीठ कालवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप. साताऱ्यात उद्या आवास योजनेतील 5 लाख घरांचा महालोकार्पण सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान राहणार उपस्थित. नीट परीक्षेच्या परत होणाऱ्या फी बद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम. फी विद्यार्थ्यांना परत करणार की नेट कॅफे चालकांना, याबाबत प्रश्नचिन्ह कायम. सायबर कॅफे चालकाच्या माध्यमातून भरलेली फी विद्यार्थ्यांच्याच खात्यावर जमा व्हावी, विद्यार्थ्यांची मागणी. विद्यार्थ्यांनी भरलेली फी कुणाला परत होणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम. नीट पेपरफुटी प्रकरणात चौकशीला वेग. 6 जणांचे जबाब नोंदवले. संशयित खासगी क्लासेसची पोलिसांकडून सखोल छाननी. नीट पेपरफुटी प्रकरणातील मनीषा वाघमारेकडे वेगवेगळ्या खात्यातून 21 वेळा लाखो रुपये जमा. या खात्यांचा अधिकचा तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेच्या घोटाळ्यावरून नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आक्रमक. क्रांती चौकात निदर्शनं करून केंद्रीय राज्य सरकारमधील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. बंधू अशोक खरात याच्या विरोधात विशेष तपास पथकाचं न्यायालयात दोषारोपपत्र. महिला अत्याचार प्रकरणातील 2 गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल. अशोक खरात विरोधात दाखल 9 गुन्ह्यांचा तपास एसआयडीच्या माध्यमातून. 2 गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल. इतर गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र लवकरच दाखल होणार. सलग 49 दिवस खरातची एसआयटीकडून चौकशी. बंधू खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रुपाली चाकणकरांची ईडी चौकशी. मुंबईतील वरळीतल्या झोन 2 कार्यालयात चाकणकरांची चौकशी. नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयीन कोठडी. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. 2 ते 3 दिवसात पुणे ग्रामीण पोलीस दोषारोपपत्र दाखल करण्याची शक्यता. 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न. बीडच्या केज पोलीस स्टेशनच्या हद्दीतली संतापजनक घटना. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. लाखनी पोलिसांनी आरोपीला नागपुरातून केली अटक. बुलढाण्यात शेगावमध्ये हॉटेलात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे आंघोळ करतानाचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी. धमकी देत महिलेवर हॉटेल मालकाचा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. फिर्यादीवरून यातील आरोपीने तिचा विनयभंग केला, त्याचप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला असून यातील आरोपी अटकेत आहे. आळंदी परिसरात एका महिलेला घरात घुसून मारहाण करून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार. एका महिलेसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुंबईच्या मालाड भागात धर्मांतराचा प्रयत्न. आमचा देव तुमचा आजार बरा करेल म्हणत धर्मांतर तक्रारीनंतर पोलिसांकडून काही जण ताब्यात. सांगलीतील जत तालुक्यात मोठेवाडीतील मरगुबाई मंदिर परिसरात शेडची भिंत कोसळली. दुर्घटनेप्रकरणी 4 गुन्हा दाखल.